मित्रांनो, सामाजिक संस्था या एका काळी अतिशय प्रभावीपणे भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कार्यरत होत्या. पण अचानक त्यांना आहोटी का लागली? आता सामाजिक संस्थांची काय स्थिती आहे याबद्दल मला वाटतं की आज आपल्याशी चर्चा करायची मला गरज वाटते. मला वाटतं की सामाजिक संस्था किंवा संघटना हा विषय म्हणावा तेवढा सोपा नाही आहे. कारण सामाजिक संस्थेचे काही तत्त्व असतात, काही पद्धती असतात, सामाजिक संस्था कशा पद्धतीने काम करतात हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की सामाजिक संस्था अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करतात. आणि अशा या शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करणाऱ्या सामाजिक संस्था या अचानक भारतामध्ये यांचं महत्त्व कमी का व्हावं, याला कोणते असे घटक आहेत की जे कारणीभूत आहेत याचा अभ्यास केला तर लक्षात येईल की साधारणतः 2014च्या अगोदरचा पिरियड आणि 2014 नंतरचा पिरियड, साधारणतः 2014 अगोदर काँग्रेस पक्षाची सत्ता देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होती. 2014 नंतर मात्र सातत्याने देशामध्ये भाजपाची सत्ता आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातही भाजपाची सत्ता आहे. मग या सगळ्या सत्तांचा काही परिणाम सामाजिक संघटनावरती होतो का याचंही आपल्याला थोडासा एक अध्ययन म्हणून किंवा अभ्यास म्हणून करणं गरजेचं आहे. मित्रांनो, सामाजिक संस्था या लोकांसाठी काम करतात. त्या स्थापन करण्याची एक प्रक्रिया आहे आणि त्या कुठल्या विषयावरती काम करतात हा एक वेगळा भाग आहे. या प्रत्येक भागावरती बोलायचं झाल्यास त्याला एक स्वतंत्र असा व्हिडिओ आपल्याला बनवता येणे शक्य आहे. सध्या आपण सामाजिक संस्थेची स्थिती कुठल्या कालखंडामध्ये चांगली होती आणि कुठल्या कालखंडामध्ये या एकूणच संस्थांना आहोटी लागली तर हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्या पाठी कोणते घटक कारणीभूत आहेत. मित्रांनो, आता याकडे जाण्या अगोदर मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आपण समजून घेतला पाहिजे. सगळ्यात अगोदर असं आहे की सामाजिक संघटना ज्या आहेत या काही विशिष्ट विचारधारेने काम करतात का, तर त्याच्यामध्ये वेगळा प्रकार आहे. ते सेवाभावी संस्था आहेत, काही राईट बेस काम करणाऱ्या संस्था आहेत. तर राईट बेस काम करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यांची निश्चितच अशी एक विचारधारा असते. मग आता विचारधारा कुठल्या कुठल्या असतात, एक डावी आणि उजवी, साधारणतः ढोबळमानाने वर्गीकरण केलं तर एक डावी आणि उजवी अशा दोन विचारधारा दिसतात. काँग्रेस जरी डाव्या विचाराची नसली तरी ती उजव्या विचाराची नव्हती. त्यामुळे ज्या काय NGO आहेत त्या साधारणतः गरिबासाठी काम करतात. गरिबांना घेऊन ते जे काय वर्ग आहे, भांडवलदार वर्ग आहे किंवा जो आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्ग आहे याच्या डायरेक्ट विरोधात जातात असं नाही आहे. पण साहजिकच ते गरिबाच्या अधिकाराबद्दल बोलतात, कामगारांच्या अधिकाराबद्दल बोलतात आणि मग परिणामी त्या जे काही कॅपिटलिस्ट आहेत, जे भांडवलदार आहेत त्यांच्या विरोधात उभा राहण्याचं चित्र काही ठिकाणी निर्माण होतं. आणि मग हे जे काँग्रेस आहे, काँग्रेसमध्ये अगदी इंदिरा गांधींच्या काळामध्ये तर गरिबी हटाव कार्यक्रमच होता. त्यामुळे प्रामुख्याने काँग्रेसमध्ये काँग्रेस ही गरिबाची पार्टी आहे अशा पद्धतीचं एक चित्र आपल्याला साधारणतः दिसून येतं. आणि मग त्या काळामध्ये गरिबापर्यंत पोहोचण्यासाठी कुठलं माध्यम योग्य राहील असा ज्यावेळेस त्यावेळेस विचार झाला असावा त्यावेळेस मला वाटतं की सामाजिक संस्था हे एक लोक सरकार याच्यामध्ये एक लिंक, एक दुवा म्हणून त्यांनी काम केलं. याचा परिणाम असा झाला की सामाजिक संस्थेचं जे जाळं आहे ते संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आपल्याला दिसलं. आता 2014 नंतर काय घडलं तर 2014 नंतर काँग्रेसची सत्ता गेली, भाजपाची सत्ता आली. आता भाजपा हे स्पष्टपणे उजव्या विचारधारेचं असल्यामुळे साहजिकच हे डाव्या विचारधारेचं जे काय आहे, म्हणजे उदाहरणार्थ डावी विचारधारा देवधर्म मानत नाही. त्यांचं म्हणणं असतं की एक मानवतेसाठी काम करा किंवा माणसाठी काम करा. आणि उजवी विचारधारेची जी लोक असतात त्यांच्या मध्यवर्ती देवधर्म असतो, कर्मकांड असतं. तर हा जो महत्त्वाचा फरक मला वाटतं की दोन विचारधारेचा असल्यामुळे
2014 नंतर आपल्या लक्षात येत असेल की कुंभमेळा किंवा जे जे धार्मिक गोष्टी आहेत त्या गोष्टीला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला दिसून येतं आणि जे काही सामाजिक प्रश्न होते त्या सामाजिक प्रश्नावरती तुलनेने ते कमी बोलतात असं आपल्याला लक्षात येतं. आता याच्यामध्ये मग काँग्रेस सत्ताधारी असताना आणि भाजप सत्ताधारी असताना सामाजिक संस्था यांची संस्कृती व कार्यशीलता यात काही फरक झाला का? तर हो, नक्कीच त्याच्यामध्ये फरक झालेला आहे. मग हा काय फरक झालेला आहे? तर काँग्रेस सत्ताधारी असताना बहुपक्षीयता व विविधतेचा शिकार होता. म्हणजे इथे तुम्ही उजव्या विचाराचे असो, डाव्या विचाराचे असो, आंबेडकर राईट्स असो, सगळ्यांना काँग्रेसच्या माध्यमातून समाविष्ट करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. आणि संस्थेची कार्यशीलता जी आहे ती दलित, आदिवासी, शेतकरी, महिला अशा विविध घटकांचे प्रतिनिधित्व काँग्रेसमध्ये होतं आणि त्यामुळे ते त्यांच्यासाठी जास्त काम करायचे असं एकूण दिसून येतं. एकूणच त्यांची जी शैली होती ती एक सहकार्य, एकमेकांना सहकार्य, संस्थांना विविध प्रकल्प दिले जायचे, निधी दिला जायचा आणि शासकीय जी काही यंत्रणा आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना एक संधी दिली जायची. आणि विरोधी चळवळींनासुद्धा एक सहिष्णुता दर्शनाचं काम जे आहे ते काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे उदाहरणार्थ काँग्रेसच्या विरोधात जो उजव्या विचारसरणीचा किंवा काही नामांतराच्या प्रश्नामध्ये काँग्रेसवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते अटॅक करायचे, वैचारिक अटॅक करायचे आणि तरीही काँग्रेस त्यांना चर्चेसाठी बोलवायचे, त्यांच्याशी चर्चा करायची आणि त्यांच्या जे काही मोर्चे आंदोलनं आहेत त्यांना ते जागा उपलब्ध करून द्यायचे. पण भाजप सरकारमध्ये सत्ताधारी असताना त्यांनी काय केलं तर त्यांनी भाजपने आपले स्वतःचे युवा मोर्चे, महिला, युवा यांची स्थापना केली आणि यांची स्थापना केल्यामुळे त्यांच्यातच ते जे प्रकल्प देणं किंवा एकूण जे काय आहे ते दिसून आलं किंवा येतं आहे. कार्यशील भाजपने स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर संस्था संघटनेसाठी विविध प्रयोग राबवले. नवीन चेहऱ्यांना व तरुणांना संधी तसेच स्वयंसेवकाच्या माध्यमातून प्रभाव वाढवला. आता भाजपचं एक मोठं सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये राष्ट्रीय सेवक संघ आणि इतर अनेक संघटना आहेत. या संघटनांना पुढे घेऊन जाण्यासाठी भाजपने संधी प्राप्त करून दिली. पण त्यावेळेस त्यांनी इतर ज्या काही संघटना आहेत, इतर विचारधारेची जी लोक आहेत त्यांना म्हणावं तेवढं त्यांनी पुढे येण्याची संधी दिली नाही. काँग्रेस काळात विविधतेचा शिकार होता, सांस्कृतिक समर्थन होतं, ते मात्र ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. भाजपाच्या काळामध्ये भाजपाच्या साधारणतः राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी पक्ष नव्हे तर जे काय राष्ट्र हे प्रथम आहे किंवा ज्याला एक आपण हे म्हणतो की काही करायचं तर देशासाठी करायचं, म्हणजे अगदी देशासाठी काही लोकांचा बळी द्यावा लागला तरी चालेल पण राष्ट्र महत्त्वाचं, अशा प्रकारचं प्रखर राष्ट्रवाद जो आहे, जो हिटलरनी आणि मुसोलिनींनी सुद्धा मांडला होता, अशा पद्धतीचा एक राष्ट्रवाद मांडण्याचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून होतो आहे. आणि त्याला जोड जी आहे जी हिंदुत्ववादी विचारधारेची आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता काँग्रेसच्या राजवटीत सामाजिक संस्थांची विविधता, लोकशाही संवाद आणि स्वतंत्र सामाजिक कार्यशीलता अधिक होती. तर भाजप सत्तेच्या काळात संस्थांचे कामकाज राष्ट्रवादी धार्मिक संस्कृतीकडे झुकले आणि संघटन सर्वोच्च ठेवणं, निधी नियंत्रण आणि विशिष्ट समूहाला प्रोत्साहन देणं अशी कामं मला वाटतं भाजपच्या काळात झाली. या दोन वाक्यामध्ये सगळं काही दडलेलं आहे. एक तर जे हिंदुत्ववादी संस्था आहेत त्यांनाच निधीचा पुरवठा करायचा आणि जितके माध्यम आहेत माध्यमाच्या माध्यमातूनही हिंदुत्ववादी विचारसरणीचा विचार जास्त लोकांपर्यंत जावा यासाठी प्रयत्न करणं, अशा पद्धतीचे कामं भाजपने केले, भाजपच्या काळामध्ये होत आहेत. त्यामुळे परिणाम असं झाला की जे जुनं सामाजिक संघटनेचं एक मोठं जाळं होतं हे जाळं पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काय म्हणजे आदिवासी, दलित आणि जे काय NT
भटके विमुक्त यांच्यापर्यंत जाण्याची जी प्रक्रिया चालली होती ती म्हणावं तशी त्या पद्धतीने चालली नाही. काही प्रमाणामध्ये लोक काम करतात, पण त्याला प्रामुख्याने धार्मिकतेचा आधार असतो. म्हणजे हिंदुत्ववादी म्हणजे आदिवासीला ते वनवासी म्हणतात आणि आदिवासी हिंदूच आहेत, म्हणजे ही विचारधारा ते सांगतात. पण आदिवासी म्हणतात की आमचं देव वेगळं आहे, आमचं सगळं वेगळं आहे. पण अशा पद्धतीचं एक वेगळं वातावरण देशामध्ये निर्माण झालं. त्यामुळे निश्चितपणे सामाजिक संस्थेच्या कार्यप्रणालीवरती, कार्यशीलतेवरती याचा मोठा परिणाम झाला. हे मी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण पुन्हा ज्यावेळेस भेटू त्यावेळेस त्याच्यावरती आपल्याला आणखी बोलता येणे शक्य आहे. तूर्त मी थांबतो. धन्यवाद. सुरू आहे ते आम्ही बोलतो. अच्छा, दुसरा विषय मी सांगतो, ऑलरेडी बोललेला, पण रिपीट करू एक विषय.